वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे। तर महाज्योतीने एक नवीन नोटिफिकेशन काढलेली आहे। त्या नोटिफिकेशनबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। इथं नोटीस बोर्डवरती आपण क्लिक करणार आहोत आणि जी काही आपली नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन लवकरच डाउनलोड होणार आहे। तर पहा, इथं पहिलीच नोटिफिकेशन आहे आलेली, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील। तर हे आजचीच नोटिफिकेशन आहे 8/4/2025 ची। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। प्रशिक्षणाचा कालावधी 4 महिने राहणार आहे। योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावी। अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये। विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावी। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2018 TNT फेब्रुवारी। तर हे वाचून घ्यायचं आहे। TET CTET पेपर 1-2 B.Ed मध्ये प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरिटद्वारे खालील निकषांनुसार अंतिम निवड करण्यात येणार आहे। वर्गवारीनुसार जागा वाटप व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे। आता जागा वाटप कशा प्रकारे होणार आहे, शैक्षणिक अर्हता कशी आहे त्याबद्दलची माहिती। अप्लिकंट मस्ट सॅटिस्फाय एनी वन ऑफ द बिलो 3 कॅटेगरी। आता 3 कॅटेगरी त्यांनी दिलेल्या आहेत। मस्ट हॅव क्वालिफाईड TET पेपर 1, CTET पेपर 1। TET पेपर 1 किंवा CTET पेपर 1 तुम्ही क्वालिफाईड असायला पाहिजे। नंतर टोटल मार्क्स ऑफ TET पेपर 1 और CTET पेपर 1। CTET किंवा TETचे पेपर 1 मध्ये तुमचे मार्क्स गृहीत धरले जाणार आहेत। मार्क्स ऑफ TET पेपर 1 और पेपर 2 म्हणजे किती मार्क्स भेटले त्याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे। नंतरचे जे आहे 2 नंबरचे मस्ट हॅव क्वालिफाईड TET पेपर 2 आणि पेपर 2 करिता किती मार्क्सचा पेपर आहे आणि त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले त्याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लावतील। मस्ट हॅव कम्प्लीटेड ग्रॅज्युएशन अँड B.Ed। तुम्ही ग्रॅज्युएशन आणि B.Ed कम्प्लीट केलेली असेल तर त्याकरता टोटल मार्क्स B.Ed एक्झामिनेशनचे तुम्ही जर B.Ed बेसिसवर टेट एक्झाम देणार असाल तर तुमचे B.Edचे जे डिग्रीचे मार्क्स आहेत ते गृहीत धरण्यात येणार आहेत। त्यानुसार तुमची काय लागणार आहे, मेरिट लिस्ट लागणार आहे। एज लिमिट आहे 40 वर्षाच्या वर कॅन्डिडेट नसावा ऑन 31 मार्च 2025। निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल। प्रशिक्षणाचे स्वरूप विद्यार्थ्यांना परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्यात येईल। सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 4 महिन्याचा असेल। शिक्षण कोणत्या प्रकारात तुम्हाला देण्यात येणार आहे, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे। इतर मागासवर्ग OBC 59%, विमुक्त जाती विजेय 10%, भटक्या जमाती NTB 8%, भटक्या जमाती NTC 11%, भटक्या जमाती NTD 6%, विशेष मागास प्रवर्ग SBC 6%, एकूण 100%। समांतर आरक्षण पुढील प्रमाणे प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे, दिव्यांगाकरिता 5% जागा आरक्षित आहे, अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे। अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, आधार कार्ड लागणार आहे, जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, उच्च प्राथमिक इयत्ता 12वीची गुणपत्रिका, पदवीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, B.Ed, B.Ed, BSc Ed,
उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका. TET व CTET उत्तीर्ण झाल्याचा निकाल, गुणपत्रिका. दिव्यांगाचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास, अनाथ असल्यास दाखला. अर्ज कसा करावा तर अर्जाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट TAIT 2025-26 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. उमेदवाराने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. अटी व शर्ती. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20/4/2025 आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी पुरवलेली कोणतीही माहिती चुकीची आढळून आल्यास सदर योजनेच्या लाभाकरिता विद्यार्थ्याचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण, दिशाभूल करणारी असल्यास अथवा उमेदवारांनी यापूर्वी महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास, तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेमार्फत योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपाचे असून याकरिता कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन किंवा आकस्मिक निधी प्रदान करण्यात येणार नाही. सदर बाबीची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत 9:30 म्हणजेच 9:45 ते सायंकाळी 6:15 वाजतापर्यंत महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. तर अशा प्रकारे जे काही महाटेट एक्झाम होणार आहे त्या एक्झामकरिता अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे आणि त्याकरिता फ्री हे महाज्योतीने चांगल्या प्रकारचे क्लास विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिलेले आहेत. याचा सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती. तसेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.